नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस पिकामध्ये 60 ते 70 75 दिवसामध्ये जर फवारणी करायची तर दोन ऑप्शन सांगतो। एक स्वस्त पर्याय सांगतो आणि एक तुम्हाला थोडं कॉस्टली पडेल पण रिझल्ट देखील मिळेल। स्वस्त पर्याय देखील तुम्हाला 100% रिझल्ट देणार। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, ही विनंती। शेतकरी मित्रांनो, या अवस्थेमध्ये जेव्हा कापूस पीक 60 ते 70 75 दिवसाचं असतं, या अवस्थेमध्ये होतं काय, जास्त प्रमाणात हिरवा तुडतुडा आणि थ्रिप्स या कंडिशन मध्ये खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतो। तर यावेळी काय करायचं, कमी प्रमाणात पांढरी माशी असते, कमी प्रमाणात मावा असतो। काही शेतकऱ्यांचा कापूस जर 60 दिवसाच्या अगोदर असेल तर त्यांची कंडिशन थोडी वेगळी असेल, पण हा व्हिडिओ खास करून 60 ते 70 75 दिवसाच्या कापसासाठी आहे। कारण या अवस्थेमध्ये पात्याचं रूपांतर फुलात होणं चांगल्या पद्धतीने सुरू झालेलं असतं। फुलं चमकत असतात, फुलाचं रूपांतर बोंडात होत असतं आणि पातेगळ समस्या देखील बघायला मिळत असते। शेतकरी मित्रांनो, आधी आपण स्वस्त पर्याय बघून घेऊ। यामध्ये तुम्हाला जर तुमच्या भागामध्ये मोनोक्रोटोफॉस बघायला मिळालं, म्हणजे खरेदी करायला मिळालं दुकानावर, तर तुम्ही त्याचा वापर प्रतिपंपासाठी 30 ml करायचा आहे। त्याच्यासोबत आपल्याला 75% ॲसेफिट 30 ग्रॅम किंवा लान्सर गोल्ड 30 ग्रॅम किंवा सॅपर 30 ग्रॅम किंवा तपूज 30 ग्रॅम, या चारपैकी एक कीटकनाशक आपल्याला मोनोक्रोटोफॉस याच्यासोबत घ्यायचं आहे 30 ग्रॅम। याच्यासोबत इमामेक्टिन बेन्झोएट आपल्याला 12 ते 15 ग्रॅम प्रतिपंपासाठी घ्यायचा आहे। म्हणजे सर्व रस शोषण करणारे कीटक, त्याच्यासोबत आळी नियंत्रण देखील झालं पाहिजे, त्यासाठी आपल्याला इमामेक्टिन बेन्झोएट 15 ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे। कॉम्बिनेशन लक्षात घ्या, मोनोक्रोटोफॉस घ्यायचं, त्याच्यासोबत तुम्हाला ॲसेफिट, लान्सर गोल्ड, तपूज किंवा सॅपर यापैकी कुठलंही एक कीटकनाशक याच्यासोबत घ्यायचं। सर्व प्रकारचे रस शोषण करणारे कीटक 100% नियंत्रित होणार आहे। जर तुम्हाला मोनोक्रोटोफॉस मिळालंच नाही तर त्या अवस्थेमध्ये तुम्ही ॲक्ट्रा घेऊ शकता किंवा त्या अवस्थेमध्ये तुम्ही इमिडाक्लोप्रिड म्हणजे सुपर कॉम्प्युटर घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, हे झालं कीटकनाशक। याच्यासोबत पातेगळ समस्या थांबवायची सगळ्यात सोपा आणि स्वस्त पर्याय प्लॅनोफिक्स आहे। 4 ml प्रतिपंपासाठी बिंदास यामध्ये वापरा। भरपूर शेतकरी आता कमेंट देखील करतील आणि भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं आहे की प्लॅनोफिक्स स्पेशल वापरलं पाहिजे। मान्य आहे, त्याला स्पेशल वापरलं पाहिजे, पण कीटकनाशकासोबत, बुरशीनाशकासोबत जेव्हा आपण वापरतो तरीही त्याचं काहीही उलट रिॲक्शन होत नाही। ते त्याचं जे कार्य आहे तेच करतं आणि फक्त प्लॅनोफिक्स घेऊन कोणताच शेतकरी फवारणी करू शकत नाही। त्याला ते परवडणारं नाही, कारण फवारणी सोपी नाही। जेव्हा खांद्यावर पाठीवर टाकी असते 15-20 लिटरची, त्यालाच कळतं की नेमकं इतकं वजन घेऊन पूर्ण शेतात कसं फिरायचं। त्यामुळे या फवारणीमध्ये तुम्ही 4 ml प्रतिपंपासाठी प्लॅनोफिक्स घ्या। अतिशय स्वस्त पर्याय आहे पाते नियंत्रण करण्यासाठी। आपण वेगळे टॉनिक महागाईची जरी फवारले तरी पातेगळ थांबत नसते। प्लॅनोफिक्सना देखील 100% थांबणार नाही, पण भविष्यात जी पातेगळ पुढे चालून 8 दिवसात तुमची होणार आहे ती नक्कीच कमी होणार आहे। कारण प्लॅनोफिक्स मधील जो घटक आहे अल्फा नॅफ्थेलिक ॲसिटिक ॲसिड, हा घटक पात्याच्या देठाला मजबूती देतो आणि पातेगळ समस्या कमी करतो आणि पाते धारणा जास्त करण्यास देखील हा एक उत्तम PGR आहे। 4 ml 15 लिटरच्या पंपासाठी करू शकता। 20 लिटरचा पंप असेल तर 5 ml पर्यंत आपण वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, 150 रुपयामध्ये तुम्हाला 100 ml ची पॅकिंग मिळेल। 100 ml मध्ये तुमचे 20 ते 25 पंप होऊ शकतात। शेतकरी मित्रांनो, याच्यासोबत एक चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक घ्या। मागील फवारणीमध्ये जे बुरशीनाशक वापरलं ते घेऊ नका, फक्त अल्टरनेटिव्ह बुरशीनाशक घ्या। मागील फवारणीमध्ये जर साप वापरला असेल तर आता M45-22 घ्या किंवा रोको घ्या किंवा अवतार घ्या किंवा हेक्झेकॉनाझोल घटक असणारं कॉन्टॅक्ट प्लस घ्या। याचा वापर करताना आपल्याला 30 ml किंवा 30 ग्रॅम या प्रमाणे करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, आपलं कीटकनाशक झालं, आळीनाशक झालं, त्याच्यासोबत आपल्या जे बुरशीनाशक आहे आणि पातेगळ समस्या आहे त्यावर नियंत्रण मिळणार आहे। स्वस्तात ही फवारणी होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीची माहिती बघूया की ज्या शेतकऱ्यांना भारीतले कीटकनाशक वापरायचे त्यांनी कोणते कॉम्बिनेशन घ्यायचे, ते पुढील व्हिडिओमध्ये उद्याची आपण माहिती बघूया। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा। सबस्क्राइब केलेले नसेल तर सबस्क्राइब करा। काही प्रश्न असतील तर कमेंट करा। धन्यवाद।